जन्म सर्टिफिकेट या विषयावरती लोकांनी आत्महत्या करायला सुरुवात केली. आपण पाहिलं असेल लातूरात आत्महत्या झाली. इतर ठिकाणी सुद्धा आत्महत्याच्या धमक्या दिलेल्या आहेत. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी समोर येऊन जाता जाता मीडिया समोर बोलतात तसं नाही, त्यांनी एक पत्रकार परिषद घेतली पाहिजे या विषयावर आणि जनतेच्या मनात ज्या शंका आहेत आरक्षणाबाबत, मग मराठा असेल, ओबीसी असेल, अन्य समाज असेल, त्या संदर्भातल्या प्रश्नांना त्यांनी सरकारच्या वतीनं अगदी रोखठोक उत्तरं आणि पुराव्यासह समोर त्यांनी ते विषय मांडले पाहिजे. जाता येता फक्त ते एखादी कॉमेंट पास करून जातात. हा एवढा मोठा निर्णय तुम्ही घेतला, एक भूमिका घेतलेली आहे, त्याच्यावर तुम्ही मतं मागणार आहात. भविष्यामध्ये तुम्ही पत्रकार परिषद घ्या. जागा नसेल तुमच्या पत्रकार परिषदेला तर आम्ही शिवसेना भवनात जागा देऊ, पण या विषयावर पत्रकार परिषद घ्या. त्या पत्रकार परिषदेची सगळी व्यवस्था आम्ही करू, पत्रकारांचं चहापान आम्ही करू, सगळं करू. पण तुम्ही मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण या संदर्भात जो गोंधळ आणि अराजक निर्माण झालाय महाराष्ट्रामध्ये, त्या संदर्भात तुम्ही जनतेशी संवाद साधा. बसा, दोन उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी बसावं. जरांगे पाटलांना बोलवा, भुजबळांना बोलवा आणि समोरासमोर होऊ द्या, तरच या महाराष्ट्रामध्ये शांतता नांदेल. आज प्रत्येक समाज अस्वस्थ आणि अशांत आहे आणि संशयाच्या भोवऱ्यात आहे. त्यांना कळत नाही मी कुठे आहे ना, हे या राज्याला शोभत नाही. आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा सक्षम महान माणूस मुख्यमंत्री असताना सक्षम नेतृत्व त्यांचं आहे, तर त्यांनी ते सांगायला पाहिजे. त्यांनी नरेंद्र मोदी सारखं पत्रकार परिषदेला घाबरू नये, त्यांनी घ्यावी पत्रकार परिषद. पंजाबी सातत्याने सक्षम महान अशा पद्धतीचं ते महान आहे, ते सक्षम आहे. कसं घ्यायचं? अरे सक्षम आहेत ना, त्यांनी नित्य प्रश्न महाराष्ट्राचे सोडवलेले आहेत. आता प्रश्न सोडवले पण कारवाई करत नाही. त्याच्यामुळे सक्षम नेतृत्व अशा प्रकारे महाराष्ट्र देशामध्ये, आता मणिपूरचा प्रश्न 3 वर्षांनी नरेंद्र मोदी मणिपूरला गेले. सक्षम नेतृत्व, अत्यंत सक्षम नेतृत्व. त्यांना वाटलं 3 वर्ष काही करायचं नाही, बघायचं नाही, जळू द्या, लोक मरू द्या, लोकांची धिंड निघू द्या, महिलांना नग्न नाचू द्या. रस्त्यावर आणून त्यांना ज्या पद्धतीनं नग्नपणे धिंड काढल्या, आत्ता 3.5 वर्षांनी हा माणूस चाललेला आहे. त्याच्यामुळे त्यांच्या लोकांना वाटतं भाजपच्या हे सक्षम नेतृत्व आहे. अशा प्रकारचं सक्षम नेतृत्व देशात ठिकठिकाणी निर्माण झालंय आणि त्याच्यामुळे नेपाळचं मी उदाहरण देतो, ते वेगळ्या अर्थाने देतो. लोकांच्या संयमाचा अंत पाहू नका, इतकंच मी सांगेन.